हे ज्यावेळेला 1835 मध्ये इकडे एक गव्हर्नर होता, लॉर्ड थॉमस मॅकॅलो. त्या मॅकॅलो इथे जो गव्हर्नर होता त्याने तिथं इंग्लंडमध्ये 2 फेब्रुवारी 1835ला भाषण केलं आणि काय सांगितलं तिथल्या लोकांना की भारताच्या लोकांना आपण जादा दिवस गुलाम ठेवू शकणार नाही. भारताच्या लोकांना आपण जादा दिवस गुलाम ठेवू शकणार नाही. त्याचं कारण भारताच्या लोकांमध्ये नैतिकता जादा आहे, इमानदारी आहे, प्रामाणिकता आहे, एक दुसऱ्याला मदत करण्याची इच्छाशक्ती आहे. ते शिकलेले कमी असतील पण तो नैतिकतेच्या जोरावर मी सगळा भारत फिरलो पण मला कुठे चोर दिसला नाही, मला कुठे भीक मागणारा दिसला नाही. असा तो समृद्ध भारत आहे. त्यामुळे तिथले लोक सुखी आहे, ते आपलं गुलाम राहणार नाही. त्यांना जर गुलाम ठेवायचं असेल कायमचं तर त्यांची शिक्षण पद्धती बदला. त्यांची शिक्षण पद्धतीची गुरुकुलमध्ये चालत होती, छोट्या छोट्या गावच्या शाळेत चालत होती. ती गुरुकुल पद्धती इंग्रजांनी बंद केली. इंग्रजाच्या तिथे गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे की भारतात ज्यावेळेला इंग्रज आले त्यावेळेला इथं 8 लाख गुरुकुल होते. भारतात किती होते? 8 लाख गुरुकुल. हे सगळे बंद करून टाकले इंग्रजांनी त्यांचं शिक्षण. मग त्यांचा इंग्लंडचा इतिहास, इंग्लंडचं काही आणखी मोगलांचा इतिहास, पुण्याचा इतिहास, जे जे आपल्यावर आक्रमणकारी आले आक्रमण करायला, त्यांचा इतिहास आपल्याला शिकवला आहे. आपला इतिहास नाही. शिवाजी महाराज नाही त्याच्यामध्ये, आमचे राणा प्रताप नाही, हे कोणीच नव्हते. त्याच्यात थोडं थोडं असायचं पण त्याच्यात आम्हाला सांगितलं की औरंगजेब फार सैन्यवाला होता, अमुक होतं तमुक होतं, फार प्रचंड सैन्य त्याच्याकडे असायचं. अकबर हा अतिशय लोकांना मदत करणारा राजा होता, हे शिकवलं. अकबरांनी काही मदत केली नाही, कोणी काही मदत